आजच्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मी केली आहे ही स्पेशल खरेदी. चला तर मग आजचा नवीन ब्लॉग सुरू करूया. नमस्कार सर्वांना. सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. खरं तर कालचा व्हिडिओ अर्धवटच राहिला होता. एकाच व्हिडिओमध्ये एवढं सगळं मला दाखवणं शक्य होत नव्हतं. तर आज मी जे काही केलेलं आहे आजच्या दिवसभरामध्ये, पितृपूजन झालं, नैवेद्य झाला, पितरांना जेवू घातलं. तर त्यानंतर मी काय-काय केलं ह्याबद्दल तुम्हाला आज मी माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. अक्षय्य फलप्राप्तीचा आजचा दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असा महत्त्वाचा दिवस आहे. म्हणून मलाही आज बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या. खूप मोठ्या नाही, पण छोटंसं का असेना काहीतरी आजच्या दिवशी आपण घेऊया असं मलाही वाटत होतं. त्यामुळे आज सकाळचा वेळ तर हे महत्त्वाची कामं होती. पितरांचं पूजन पण खूप महत्त्वाचं होतं. देवपूजा महत्त्वाची होती. त्यामुळे हे सगळं झाल्यानंतरच दुपारून जाऊया असं मी ठरवलं. आजच्या दिवसात कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नाहीये खरेदीसाठी. त्यामुळे आपण कुठल्याही वेळी जाऊन खरेदी करू शकतो. तर हे बघा मी काय-काय खरेदी केलं आहे तुम्हाला सांगते. तर मी धने, मोहरी, पिवळ्या कवड्या, कापूस, केशर, सोनचाफ्याची फुलं, मीठ, सैंधव मीठ, हळद, एक चांगल्या क्वालिटीचा तांदूळ असा बासमती राईस मी आणला आहे आणि जास्वंदीची फुलं घेतली आहेत चांदीची. तर एक गणपतीसाठी आणि एक धनलक्ष्मी कुंचन पूजेसाठी एक छोटं एक घेतलं आहे जास्वंदीचं फूल. तर अशी मी आज खरेदी केलेली आहे. श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मी ह्या सर्व वस्तू खरेदी केलेल्या आहेत. सोनचाफ्याची फुलं ही त्यांना खूप प्रिय आहेत. केशर प्रिय आहे. हळकुंड, तांदूळ, धने, पिवळी मोहरी, कोवड्या हे सगळं आणि चांदी ह्याला तर लक्ष्मी आकर्षित होत असते. त्यामुळे मी हे सर्व आज खरेदी केलेलं आहे. आजचा मुहूर्त पण खूप शुभ आहे आणि ह्या सर्व वस्तू आपण जास्त नाही खरेदी करू शकलो, सोनं नाही खरेदी करू शकलं, तरी हे सगळं आणायचं आहे. तर तुम्हीही आणलं असेल. तर जे काही मला माहिती होतं हे मी सगळं आज आणलेलं आहे. तर ह्याने आपल्या घरात धनधान्याची भरभराट होऊ दे, लक्ष्मी विष्णूचा घरात वास राहू दे, त्यांचा स्थायी निवास आपल्या घरी राहू दे, म्हणून ही सर्व माझा खटाटोप होता आजचा. तर हे मी सगळी पूजा करून घेतली. खरं तर 2 दिवसापूर्वीच माझी बरीच खरेदी झालेली आहे. कपडे, भांडी, अ, तांबा, पितळ हे सगळ्या वस्तू मी घेतल्या आहेत. तरी पण मग आजचा दिवसही खूप महत्त्वाचा होता म्हणून मी हे घेतलं. आजच्या दिवशी मला उतरंड भरायचे आहेत. तर उतरंड का ठेवावे? तर उतरंड हे धनधान्याचे, समृद्धीचे, माता अन्नपूर्णेचे, माता धनलक्ष्मीचे प्रतीक आहे. उतरंड पूजनाने आपल्या घरात धनधान्याची भरभराट होते आणि आर्थिक स्थैर्य लाभते. तर उतरंड म्हणजे मातीची किंवा धातूची भांडी ही एकावर एक रचून ठेवलेली असतात. तर ही छोट्यापासून मोठी अशी असतात आणि ती 5 किंवा 7 अशा विषम संख्येत असतात. तर ह्यामध्ये ना धान्य भरून ठेवायचं असतं. तर सर्वात मोठ्या भांड्यामध्ये, खालच्या भांड्यामध्ये मी गहू भरून घेतलेले आहेत. जे काही आपण धान्य भरणार आहे ना, ते तुटलेले-फुटलेले नसावे आणि किडके नसावे. अखंड असे धान्य असावे. तर दुसऱ्या कुंभामध्ये मी तांदूळ भरून घेत आहे आणि तिसऱ्या कुंभात मी भरले आहेत धने. तर गहू, तांदूळ आणि धने हे समृद्धी दर्शवतात. चौथ्या आणि 5व्या कुंभामध्ये मी सौभाग्याचं प्रतीक असं हळद आणि कुंकू भरून घेतलेलं आहे. असा समृद्धी आणि सौभाग्याचा उतरंड मी आज भरलेला आहे. सगळ्यात मोठ्या कुंभामध्ये मी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून एक-एक नाणं पण ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी आज उतरंड भरून घेतलेली आहे. त्याची छानपैकी पूजा करून घेतली. धूप-दीप दाखवून घेतला आणि त्यांची छानशी अशी एकावर एक मांडणी करून घेतली. बघायला किती सुंदर दिसतंय ना? तर खूप दिवसापासूनची इच्छा होती माझी. हे बघा किती छान दिसतंय. तर आता मला आज अक्षय पात्र भरायचं आहे, धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आहे. त्यासाठी मी आता इथे सहस्रदल कमलची रांगोळी काढून घेते आहे. कापडावर रांगोळी काही नीट बसली नाही, पण ठीक आहे. आता धनलक्ष्मी कुंचन सेवा मी सुरू करते आहे. तर हे कमळाचं आसन मी ठेवलेलं आहे सुरुवातीला. तर त्याला अत्तर लावून घेतलं, हळदी-कुंकू वाहून घेतलं, अक्षदा वाहून घेतल्या. त्यात आता मी तांदूळ भरून घेणार आहे. तर मी पण पहिल्यांदाच ही सेवा करते आहे, तर तुम्हाला याबद्दल जास्त माहिती असेल तर मलाही सांगा काही चुकलं असेल तर. तर यावर मी नाण्यांचं फूल बनवून घेते आधी. त्यानंतर मग कुंचन, धनलक्ष्मी कुंचन मी त्यावर ठेवणार आहे.
तर ह्या नाण्यांना पण मी अत्तर लावून घेतलंय, हळदी-कुंकू वाहून इकडे कमळाच्या दोन्ही बाजूला मी एक अक्षपात्र आणि एक मनी बाउल भरणार आहे. तर अक्षय पात्र तर तुम्हाला माहितीच आहे आणि मनी बाउल म्हणजे हे जे व्हाईट कलरचं बाउल दिसतंय तुम्हाला, तर हे सेलेनाईटपासून बनलेलं बाउल आहे आणि यात मी पायराईट ठेवत असते पैशांवर. तर त्याने पैसे अट्रॅक्ट होतात असं म्हणतात. म्हणून मग मी ह्याची पण पूजा करणार आहे आज. आणि हा मनी बाउल घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा असतो, तर असा मी तो ठेवत असते. हा जो धनलक्ष्मी कुंचन आहे, त्याच्यावर हे जे चिन्ह आहेत बालाजींचे, त्यांना पण मी हळदी-कुंकू लावून पूजा करून घेते आहे. तर गजलक्ष्मी, लक्ष्मी त्यांची पण पूजा करून घेतली, यावर जे चिन्ह आहेत त्यांची. खूप सुंदर कोरीव काम काम केलेलं आहे याच्यावर. तर हे श्रीहरी विष्णूंचं पण चिन्ह इथे कोरलेलं आहे. तर त्यांचीही पूजा करून घेतली. तर आता मी तो तिथे ठेवलेला आहे कमळामध्ये. तर आता आपल्याला ही पूजा सुरू करायची आहे. सुरुवातीला मी अत्तर लावून घेते आधी. माता लक्ष्मीला गुलाबाचं अत्तर प्रिय आहे म्हणून मी गुलाबाचं अत्तर लावून घेतलं. हळदी-कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या. आता महालक्ष्मीचा मंत्र म्हणत कुंचन सेवा मी सुरू करते आहे. तर आपण श्रीसूक्त म्हणू शकतो किंवा महालक्ष्मीचा मंत्र म्हणू शकतो. काहीही म्हणू शकतो. सुरुवातीला कुंचनमध्ये मी ही नाणी घातलेली आहेत. 5, 6, 7 किती पण घाला. तर अशी मी नाणी आधी घालून घेतली. नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ घालायचा आहे मूठ भरून. तर असं मुठीने तांदूळ आपल्याला त्यात घालायचा आहे. तर सोबतच देवीचा मंत्र म्हणत राहायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असा मंत्र मी म्हणत पूजा करतीये. खरं तर हे सगळं करण्यासाठी आवड आणि सवड ह्या दोन्ही गोष्टींची गरज असते. आणि सवड जरी नसली आणि आवड असेल तरीही आपण मनातल्या मनात देवीचं नामस्मरण करू शकतो. तर हे बघा मी 5 कवड्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा तांदूळ घातलेला आहे. या कुंचनमध्ये देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला टाकून देवीला आकर्षित करायचं आहे. तर ज्या गोष्टी देवीला प्रिय आहेत त्या सर्व वस्तू ह्या कुंचनमध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. तर त्यात मी काय-काय टाकते हे तुम्हाला सांगते. तर त्यानंतर मी गोमती चक्र टाकलेले आहेत 5. तर त्यानंतर पुन्हा आपल्याला तांदूळाची एक मूठ घालायची आहे. सोबत नामस्मरण पण ठेवायचं आहे, मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर मी गुंजा घातलेला आहे. हे 11 गुंजा दिलेला होता त्यांनी त्या सेटमध्येच. तर ते घातलेलं आहे. पुन्हा तांदूळ घातले आहेत. खरं तर याला एवढा वेळ लागत नाही, पण शूटिंगमध्ये दाखवायचं म्हणून जरा वेळ लागतोय, नाहीतर हे पटकन भरून होतं. आपल्याला घाई असेल तर आपण पटापटही भरून घेऊ शकतो. 5 वेळा देवीचं नाव घेतलं तरी चालतं. तर हे नवरत्न असे आहेत. तर ते हे सेटमध्येच मिळाले होते. हे मी सगळे टाकले आहेत. देवीला आकर्षित करणाऱ्या देवीच्या वस्तू ह्या त्यात टाकायच्या आहेत. त्यामुळे देवी आपल्या घरात स्थिर राहते. तिचा वास घरात राहतो. हळकुंड टाकून घेतलेलं आहे. कुंचनमध्ये एक-एक वस्तू टाकल्यानंतर पुन्हा एक-एक मूठ तांदूळ भरायचा आहे. अशा पद्धतीने हा कुंचन भरायचा असतो. तर मी असं भरून घेते आहे. तर त्यामध्ये मी आता हा छोटासा नारळ टाकलेला आहे. लघु नारळ म्हणतात याला. तर तो एक टाकला आहे. पुन्हा तांदूळ घातला आहे. त्यानंतर मी यात देवीला प्रिय असं जायफळ, नंतर कमळाच्या बिया, सुपारी, अ, सोन्याचे 2 मणी होते माझ्याकडे तेही मी घातले आहेत. त्यानंतर मी लवंग, वेलची, दालचिनी हे सर्व घातले आहे. तर हे सगळं मी भरून घेतलं आहे. नंतर तांदूळ वाहून घेतले, धने वाहून घेतले. तर अशा पद्धतीने कुंचन भरलेलं आहे. त्यानंतर लक्ष्मीचा एक कॉईन ठेवायचा आहे, शिक्का ठेवायचा आहे चांदीचा. तर त्याची पूजा करून घेतली. हळदी-कुंकू लावून, अक्षदा वाहून घेतल्या, अत्तर लावलं आणि देवीला केशर अर्पण केलं.
ते तिला खूप प्रिय आहे. तर तेही अर्पण केलेलं आहे. तर देवीसाठी मी ही अशी चांदीची फुलं आणली आहेत. माझ्याकडे आधी कमळाचं फूल होतं, आज मी हे जास्वंदाचं आणलेलं आहे. तर हे मोठं जास्वंदाचं फूल आहे ते मी आधी गणपतीला अर्पण करणार आहे. तर गणपतीसाठी मी हे अर्पण केलेलं आहे आणि हे छोटं जे फूल आहे ते मी इथे देवीला वाहणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही फुलं, आवडली का मला नक्की सांगा. तर ही छोटी-छोटी माझ्याकडे पारिजातकाची पण फुलं आहेत चांदीची आणि अजून ती दुसरी पण एक चाफ्याची फुलं आहे छोटी-छोटी. तर अशी जवळपास 6 फुलं मी देवीला वाहिलेली आहेत. तर देवीला असे सौभाग्य अलंकार वाहून तिची सेवा करायची आहे, कुंचन सेवा करायची आहे. तर देवीला ह्या छोट्या-छोट्या बांगड्या वाहिल्या आहेत. हा मोती शंख एक मिळाला होता आम्हाला सेटमध्ये. तो पण देवीला प्रिय आहे. तो मी ठेवला आहे. नंतर देवीला फुलं, गजरे हे पण वाहिलं आहे. तर मी देवीसाठी बरेच काही फुलं आणली होती आज. तिचं सर्वात आवडीचं फूल कमळाचं फूल हेही मी आणलं आहे. गुलाबाचं फूल आणलं आहे. अशी कवड्यांची माळ पण तिला अर्पण केली आहे. तर अशा प्रकारे माझी ही कुंचन सेवा पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आता अक्षय पात्र भरण्यासाठी मी पितळाचा एक तांब्या घेतलेला आहे. त्यालाही मी हळदी, कुंकू, अ, अक्षदा वाहून घेतल्या, अत्तर लावून घेतलं. तांब्यावर मी स्वस्तिक काढून त्याची पूजा करून घेतलेली आहे. नंतर हा कळस, हे पात्र पूर्ण असं तांदुळाने भरून घेतलं. तर तुम्ही सर्वांनी ही पूजा केली असणार आहे आज अक्षयपात्राची. तर त्या पद्धतीनेच मी पण करून घेतली आहे. तर असं पूर्ण पात्र भरून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी काही पैसे, नाणी ठेवलेली आहेत. नंतर देवीला प्रिय असं कवड्या, गोमती चक्र हे सर्व वाहिलेलं आहे. अक्षय पात्र आपल्याला का भरायचं आहे? तर अक्षय म्हणजे कधीही न क्षय होणारं. तर आजच्या दिवशी ही पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होते, नेहमी बरकत राहते. तर अशा पद्धतीने हे आज अक्षय पात्र मी भरून घेतलेलं आहे. खरं तर ह्या तीनही सेवा एकसारख्याच आहेत, पण मी केलेल्या आहेत आजच्या दिवशी. कारण आजच्या दिवशी कितीही केलं तरी कमीच आहे. तर असं मी आज सगळ्या पूजा करून घेतलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने मी मनी बाउलही भरून घेतलेला आहे. तर त्यामध्ये फक्त मी नाणी आणि नोटा ठेवल्या आहेत. त्यावर अत्तर, दालचिनी पावडर हे टाकलेलं आहे आणि पायराईट ठेवलेलं आहे. तर पायराईटने लक्ष्मी अट्रॅक्ट होते असं म्हणतात. तर हे मी सर्व केलेलं आहे आजच्या दिवशी. तर आजची माझी ही अशी पूजा झालेली आहे पूर्ण. तर तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन, अक्षय पात्र आणि मनी बाउल ह्याबद्दलची माहिती कशी वाटली हेही मला सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आजच्या दिवसासाठी एवढंच. चला, बाय.